जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा क्रीमबद्दल जी लाखो लोक वापरतात, अर्थातच पॅन्डम प्लस क्रीमबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना फंगल इन्फेक्शन, पिंपल्स, इजेमा किंवा खाज यासाठी ही क्रीम सुचवली गेली असेल, पण एक प्रश्न कायम राहतो, ही क्रीम खरंच सुरक्षित आहे का आणि चुकीने वापरल्यास काय धोका होऊ शकतो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी बहुतेकांना माहीतच नाही। मित्रांनो, आपल्याला स्किन प्रॉब्लेम झाला की आपण लगेच केमिस्टकडे जातो आणि सांगतो, दादा काहीतरी क्रीम द्या, आणि बहुतेक वेळा पॅन्डम प्लस क्रीम दिली जाते। पण तुम्हाला माहिती आहे का, ही क्रीम प्रिस्क्रिप्शन रिक्वायर्ड आहे, म्हणजेच डॉक्टराशिवाय वापरणं धोकादायक ठरू शकतं। तर चला मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया पॅन्डम प्लस या क्रीमचा कंप्लीट रिव्ह्यू। सर्वात प्रथम आपण पॅन्डम प्लस या क्रीममध्ये काय कंपोजिशन आहे आणि हे औषध, ही क्रीम काम कशा प्रकारे करते, हाऊ इट वर्क्स हे पाहूयात। मित्रांनो, पॅन्डम प्लस या क्रीममध्ये टर्बिनाफाइन हे एक अँटीफंगल मेडिसिन आहे। हे फंगल इन्फेक्शन थांबवतं। तसेच या क्रीममध्ये क्लोबेटसॉल, ऑफ्लॉक्झेसिन व ऑर्नियाझोल हे इतर 3 घटक आहेत। यापैकी क्लोबेटसॉल हे खाज, सूज आणि लालसरपणा कमी करतं। ऑफ्लॉक्झेसिन हे एक अँटीबॅक्टेरियल आहे। हे बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करतं, बॅक्टेरियाला मारतं। तर ऑर्नियाझोल हे औषध इतर इन्फेक्शन, जर्म्स कमी करतं, त्यांना किल करतं। म्हणजेच मित्रांनो, इन शॉर्ट, पॅन्डम प्लस ही क्रीम ऑल इन वन क्रीम आहे, जी बॅक्टेरिया आणि फंगल दोन्ही इन्फेक्शन कमी करतं, दोन्हीला पण किल करतं। मित्रांनो, नेक्स्ट आपण पाहूया पॅन्डम प्लस या क्रीमचे फायदे, बेनिफिट्स काय आहेत। मित्रांनो, पॅन्डम क्रीमचा वापर त्वचेवरती केल्यामुळे त्वचेवरील सूज, लालसरपणा, खाज पटकन कमी होते। तसेच फंगल व बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये आराम मिळतो। तसेच इजेमा असेल किंवा पिंपल्स असेल मध्ये पण काही वेळा या क्रीममुळे फरक पडतो। मित्रांनो, हे ऐकून वाटतंय ना की एकदम परफेक्ट क्रीम आहे, पण थांबा, आता आपण या क्रीमचे साईड इफेक्ट्स पाहूया। मित्रांनो, पॅन्डम या क्रीमच्या वापरामुळे काही साईड इफेक्ट्स होतात, ज्यामध्ये आपली त्वचा पातळ होणे, जळजळ, खाज, कोरडेपणा असेल त्वचेचा, तसेच अलर्जिक रिॲक्शन, फोड, सूज, श्वास घेण्यास त्रास होणे। हा त्रास आपण पॅन्डम क्रीमचा वापर जास्त दिवस किंवा चुकीच्या पद्धतीने वापरल्यास होऊ शकतो, त्यामुळे ही क्रीम आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावी। आणि मित्रांनो, सर्वात मोठा धोका, स्किन रेजिस्टन्स बॅक्टेरिया आणि फंगाय तयार होतात, म्हणजे पुढे हे औषध आपल्या त्वचेवरती काम करत नाही। मित्रांनो, आता आपण पाहूयात या क्रीमचा वापर कशा प्रकारे करायचा। मित्रांनो, ही क्रीम आपण फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरायचे। दिवसातून 1 ते 2 वेळा ही क्रीम आपण आपल्या त्वचेवरती इन्फेक्टेड पार्टवरती लावायची आहे। मित्रांनो, लक्षात असू द्या, या क्रीमचा वापर फक्त इन्फेक्टेड पार्टवरतीच करायचा आहे, कारण या क्रीममध्ये स्टेरॉइड्स आहेत। आपण जर हेल्दी स्किनवरती या क्रीमचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला साईड इफेक्ट्स, इतर दुष्परिणाम दिसू शकतात। तसेच ही क्रीम वापरते वेळेस ही क्रीम डोळे असतील, आपले तोंड असेल, नाक असेल किंवा प्रायव्हेट पार्ट असेल मध्ये लागू देऊ नये। तसेच या क्रीमचा जो तुम्हाला डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेला कोर्स आहे तो पूर्ण करायचा आहे। क्रीमचा वापर मध्येच बंद करायचा नाही आहे। मित्रांनो, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी फार कमी लोकांना माहिती आहे। पॅन्डम प्लस क्रीम त्वचेवर तात्पुरता ग्लो देऊ शकते, म्हणून काही लोक या क्रीमचा फेअरनेस क्रीमसारखा वापर करतात, पण हे अत्यंत धोकादायक आहे, कारण दीर्घकाळ त्वचा खराब होऊ शकते, म्हणून अशा चुकीच्या पद्धतीने कधीही वापरू नका। तर मंडळी, पॅन्डम प्लस क्रीम ही प्रभावी आहे, पण धोकादायक सुद्धा ठरू शकते, म्हणून नेहमी लक्षात ठेवा, डॉक्टर फर्स्ट, केमिस्ट लेटर। जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी समर्थ फार्मसी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो, कमेंटमध्ये नक्की लिहा, तुम्ही कधी पॅन्डम क्रीम वापरली आहे का आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।